Good morning, church. We welcome you this morning to join us in praise and worship. All around the world, we've been celebrating Palm Sunday today, and we are glad that we could come and celebrate Palm Sunday at home with you. Let's just bow our heads in a moment of prayer. How we thank you, Father, for giving us this opportunity to praise you and worship you. We ask of you, be exalted with the words of our mouth and the meditation of our heart. And let your name be glorified. In Jesus' name we pray. Amen. We worship the King of Kings this morning. We worship the Lord of Lords this morning because He is exalted and He is seated amongst our praises. Hallelujah. राजाओं का राजा तू ही है, होसाना तेरे लिए। प्रभुओं का प्रभु तू ही है, होसाना तेरे लिए। राजाओं का राजा तू ही है, होसाना तेरे लिए। प्रभुओं का प्रभु तू ही है, होसाना तेरे लिए। होसाना Hosanna, Hosanna तेरे लिए, Hosanna, Hosanna, Hosanna तेरे लिए, Hosanna, Hosanna, Hosanna तेरे लिए, Hosanna, Hosanna, Hosanna तेरे लिए। आदि और अंत तू ही है, होसाना तेरे लिए। जीवन की रोटी तू ही है, होसाना तेरे लिए। आदि और अंत तू ही है, होसाना तेरे लिए। अल्फा और ओमेगा तू ही है, होसाना तेरे लिए। होसाना, होसाना, 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 होसाना तेरे लिए। मार्ग सत्य जीवन तू ही है, होसाना तेरे लिए। जीवन की रोटी तू ही है, होसाना तेरे लिए। मार्ग सत्य जीवन तू ही है, होसाना तेरे लिए। जीवन की रोटी तू ही है, होसाना तेरे लिए। होसाना, होसाना, 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 होसाना तेरे लिए। Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. King Jesus, 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 you are King of kings. Jesus, 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 you are King of kings. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God.
Jesus is the King of Kings. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Jesus is the King of Kings. Jesus is the King of Kings. King Jesus is the King of Kings. Hallelujah. Hosanna, 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 Yeshua. Hosanna, 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 Yeshua. स्वर्गात शांती, ऊर्ध्वलोकी गौरव. स्वर्गात शांती, ऊर्ध्वलोकी गौरव. जय जयकार करा. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. ओ प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. बोला होसाना, 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 होसाना येशूला. होसाना, 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 होसाना येशूला. राजा येशू तो शिंगरावर येतो. शिष्य आम्ही त्याचे आनंदित होतो. राजा येशू तो शिंगरावर येतो. शिष्य आम्ही त्याचे आनंदित होतो. धावळ्या हाती घेऊन गर्जना करा. होसाना येशूला. होसाना, 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 होसाना येशूला. होसाना, 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 होसाना येशूला. जैतुनाचा डोंगर हर्षाने नाचतो. राजांचा राजा दौलाने चालतो. जैतुनाचा डोंगर हर्षाने नाचतो. राजांचा राजा दौलाने चालतो. वस्त्रे त्याच्या वाटेवर घाला. जय जयकार करा. बोला होसाना, 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 होसाना येशूला. होसाना, 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 होसाना येशूला. जैतून के पहाड़ पर चले जमे है. इज़राइल की भीड़ जमी हुई है. जैतून के पहाड़ पर चले जमे है. इज़राइल की भीड़ जमी हुई है. दाऊद के संतान को होसाना. यीशु के नाम को होसाना. दाऊद के संतान को होसाना. यीशु के नाम को होसाना. यीशु ने चेलों से कहा गधी के बच्चों को तुम लाओ. यीशु ने चेलों से कहा गधी के बच्चों को तुम लाओ. प्रतिबंध किसने किया तो कहो प्रभु को इसकी जरूरत है. प्रतिबंध किसने किया तो कहो प्रभु को इसकी जरूरत है. भविष्यवाणी द्वारा कहा गया था यीशु मसीहा सवार हुआ गया था. भविष्यवाणी द्वारा कहा गया था यीशु मसीहा सवार हुआ है. दाऊद के संतान को होसाना. यीशु के नाम को होसाना. दाऊद के
की बेटी से कहो राजा तेरा आ रहा है। सिय्योन की बेटी से कहो राजा तेरा आ रहा है। कितना वो नम्र हुआ है, गधी पे सवार हुआ है। कितना वो नम्र हुआ है, गधी पे सवार हुआ है। चिल्ला चिल्ला कर ये तुम बोलो, ऊंची आवाज में नारे लगाओ। चिल्ला चिल्ला कर ये तुम बोलो, ऊंची आवाज में नारे लगाओ। दाऊद के संतान को होसाना, यीशु के नाम को होसाना। दाऊद के संतान को होसाना, यीशु के नाम को होसाना। प्रभु तेरा धन्यवाद हो, तेरी स्तुति हो, तेरे नाम को ऊंचा करते हैं, सब गौरव तुम्हें देते हैं। हालेलुया, तेरी स्तुति हो। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है। तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। हालेलुया, 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 मैं तो शुद्ध होठों का मनुष्य हूँ यहोवा। अपने पवित्र अग्नि से मुझे पवित्र कर यहोवा। तेरी पवित्रता मुझ में बनी रहे सदा। तेरी पवित्रता मुझ में बनी रहे सदा। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। रात दिन हम तुझ
तुझे पवित्र कहते रहे, तेरी पवित्रता की रोशनी में हम चले, स्वर भी रोशन रहे, तेरी पवित्रता को दे, स्वर भी रोशन रहे, तेरी पवित्रता को दे। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है, पवित्र है, पवित्र है। Greetings to all of you in the name of the Lord Jesus. येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा. What a privilege to come into your home आज किती भाग्य आहे की तुमच्या घरी आम्ही येऊ शकलो and share this wonderful time आणि ही वेळ तुमच्या बरोबर देऊ शकलो in the presence of God. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये. Today we celebrate आज आपण साजरा करतोय the Palm Sunday, की जावळाचा रविवार. and we know Palm Sunday, आपल्याला माहिती आहे जावळाचा रविवार Jesus triumph entry into Jerusalem. येशू धैर्यपणे यरूशलेम मध्ये प्रवेश केला. And today as we said the Palm Sunday, आणि आज जसं आपण म्हणतो जावळाचा रविवार, and I know as we worship the Lord, आणि मला माहिती आहे जसं आपण देवाची स्तुती केली we have lifted up the palm, की आपण ते जावळ उंचवलं, we have praised God, आपण परमेश्वराची स्तुती केली, we have worshiped God, आपण परमेश्वराची आराधना केली, and we said King of King and Lord of Lord. आपण म्हणलो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, We say Hosanna तो आपण म्हणलो होसाना to the King of King and Lord of Lord. राजांच्या राजाला आणि प्रभूंच्या And प्रभूला, we sang into his name. आणि आपण त्याच्या नावासाठी गीत गायलं. And today as we meditate upon God's word, आणि आज जसं आपण देवाच्या वचनांवर मनन करूयात, let's focus on book of Luke 19th chapter आज आपण लक्ष केंद्रित करू लूकच्या 19व्या अध्यायामध्ये and 29th onward. आणि 29व्या वचनापासून. Let's read it. आपण वाचूयात ते. And it came to pass, when he was come nigh to Bethphage and Bethany, at the mount called the Mount of Olives, he sent 2 of his disciples, saying, Go ye into the village over against you, in which at your entering ye shall find a colt tied, whereon yet never man sat. Loose him and bring him hither. And if any man ask you, Why do ye loose him? Thus say ye unto him, Because the Lord hath need of him. And they that were sent went their way, and found even as he had said unto them. And as they loosed the colt, the owners thereof said unto them, Why loose ye the colt? And they said, The Lord hath need of him. And they brought him to Jesus, and they cast their garments upon the colt, and they set Jesus thereon. And as he went, they spread their clothes in the way. And when he came nigh, even now at the descent of the Mount of Olives, the whole multitude of disciples began rejoicing
and praised God with a loud voice for all the mighty works that they had seen, saying, Blessed be the King that cometh in the name of the Lord, peace in heaven and glory in the highest. लूक शबवर्तमान 19 अध्याय 29 वचनापासून आपण वाचूयात. मग असे झाले की ज्याला जैतुनाच्या डोंगरावर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेथफगे व बेथानी ह्या गावाजवळ तो येऊन पोचल्यावर त्यांनी शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जातांच्या ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून आणा. ते का सोडत असे कोणी तुम्हास विचारले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला ह्याची गरज आहे. मग त्याने ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्र त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले. आणि जसजसा तो पुढे चालला तसे तसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरीत गेले. तो जैतुनाच्या डोंगरावर उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महाकृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि उद्धरवलोकी गौरव. Amen. आमेन. Let us pray. आपण प्रार्थना करूयात. Gracious, loving, merciful Heavenly Father, कृपाळू दयाळू स्वर्गीय पिता, how we thank you this morning जसं आम्ही कसं तुझ्या नावाला धन्यवाद देऊ आज as सकाळी, we come to remember जसं आम्ही आठवण करीत येत आहोत your triumph entry into Jerusalem. की तू धैर्याने जसं जेरुसलेम मध्ये आतमध्ये आलास. We worship you, we adore you, we bow down before you. आम्ही तुझा स्तुती करतो, नमन करतो आणि तुला पूजतो We देवा. thank you, Master, आम्ही धन्यवाद देतो देवा that you enter into Jerusalem की तू आज येरुशलेम मध्ये तू आज आलास and you died on the cross of Calvary. आणि तू त्या वधस्तंभावरती आपला प्राण दिलास. You were buried. तू पुरला गेलास. Third day you rose again. तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठलास. You paid the price for us. तू ती किंमत दिली आमच्यासाठी. You sat in right hand of the Father. तू बसलास आणि उजव्या हाताला पित्याच्या जाऊन बसलास. Today as we come, जसं आज आम्ही येतोय we देवा, worship you, we adore you, we bow down before you. आम्ही तुझी आराधना करतो, स्तुती करून तुझ्या समोर नमन करतो And we देवा. ask you bless this morning service. आणि तुला मागतो देवा आजची सकाळची सभा आशीर्वादित कर. Speak to us, Lord. बोल तू पिता आमच्या, Lead us. आम्हाला मार्गदर्शन कर, Guide us, Lord. आम्हाला चालव परमेश्वर. And every person आणि प्रत्येक व्यक्ती under my voice, की माझ्या आवाजाखाली let your Holy Spirit bring them into conviction. प्रत्येकाला पवित्र आत्म्याने त्यांना जाणीव करून देऊ दे. And Lord, reach out to them आणि त्यांच्यापर्यंत तू पोच and bless your name. आणि तुझ्या नावाला आशीर्वादित असो. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने आम्ही मागतो म्हणतो आहे. Amen. 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 As we read from book of Luke 19 chapter, जसं आम्ही लूक शुभवर्तमान 19 अध्यात्म वाचलं, Jesus triumph entry into Jerusalem. येशू धैर्यपणे येरुशलेम मध्ये गेला. Jesus enter into Jerusalem. येशू धैर्याने येरुशलेम मध्ये गेला. Before that also Jesus did come to Jerusalem, ह्याच्या आधी सुद्धा येशू येरुशलेम मध्ये आला होता. but this time पण ह्या वेळेस Jesus येशू entering into Jerusalem त्याचा आतमध्ये प्रवेश करतो येरुशलेम मध्ये. was fulfilling prophecy. ही पूर्णता करत होती त्याची भविष्यवाणीची. It was prophesied Jesus triumph entry into ही Jerusalem. भविष्यवाणी झाली होती की येशू धैर्याने येरुशलेम मध्ये प्रवेश करेल. And Jesus आणि येशू entering into Jerusalem, येशूचा प्रवेश करणं येरुशलेम मध्ये fulfilling the prophecies that was spoken thousands of years before. हजारो वर्षापूर्वी झालेली भविष्यवाणीची पूर्णता करते. When you read जेव्हा आपण वाचतो book of Zechariah 9th chapter and 9th verse, जकर्यातलं 9व्या अध्यायातलं 9वं वचन let us read. आपण वाचूयात. Rejoice greatly, O daughter of Zion. Shout, O daughter of Jerusalem. Behold, the king cometh unto thee. He is just and having salvation, lowly and riding upon an ass, and upon a colt, the foal of an ass. जकर्या 9वा अध्याय 9वं वचन. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, येरुशलेम कन्ये गजर कर. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे गाढवावर,
गाढवीच्या पिल्लावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. This was spoken regarding Jesus Christ, हा येशू ख्रिस्ताबद्दल बोललं गेलं होतं that Jesus will enter into Jerusalem. की येशू यरूशलेम मध्ये प्रवेश करेल. And he said to Jerusalem, आणि ते म्हणाले यरूशलेमला rejoice, O you Zion, की आनंद करा हे सियोन कन्ये, because your king cometh to you. कारण तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. And there was a rejoicing. आणि तिथे आनंद उत्सव होता. And he said he will come आणि ते म्हणाले तो येणार आहे sitting on donkey, की त्या गाढवावर बसून humbling himself. स्वतःला नम्र करून. And Jesus sitting on the donkey, आणि येशू त्या गाढवीवर बसून he came into Jerusalem. तो यरूशलेम मध्ये त्यांनी प्रवेश केला. It was not only prophesied about Jesus, तिथं फक्त येशू बद्दल भविष्यवाणी केली it नव्हती, was also prophesied about donkey. त्या गाढविणीबद्दल सुद्धा तिथे भविष्यवाणी केली होती. And Bible says आणि पवित्र शास्त्र म्हणतं that this donkey where Jesus was sitting, की हे जे गाढवी होती ज्याच्यावरती येशू बसला I होता. want to speak two more things in this chapter. मला आज तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या या अध्यायामध्ये. Number first, पहिली गोष्ट about this donkey. की या गाढवाबद्दल, This donkey that Jesus sat on it, हे गाढव ज्याच्यावरती येशू बसला होता, this donkey also was prophesied. की या गाढवाबद्दल सुद्धा भविष्यवाणी झाली होती. In that time, की त्यावेळेस Bible says, शास्त्र म्हणतं when this donkey was born, जेव्हा तो गाढव जन्माला आला, this donkey was tied. की हा गाढवाला बांधलं गेलं, This donkey was tied into such a place की ह्या गाढवाला अशा ठिकाणी बांधलं that होतं the Bible says, की तिथं शास्त्र म्हणतं no man sat on this की donkey, ह्या गाढवावर ह्याच्या आधी कुठलाही मनुष्य बसला नव्हता. because this donkey was made for Jesus. कारण हे गाढव फक्त येशू करता निर्माण केलं That होतं, Jesus would sit on this donkey and enter into Jerusalem. की ज्याच्यावर येशू बसेल आणि धैर्याने यरूशलेम मध्ये प्रवेश करेल. This donkey also was the fulfillment of the prophecy. की हे गाढव सुद्धा त्या भविष्याचं पूर्णता होती. And Jesus said आणि येशू म्हणाला to two disciples, की त्या दोन शिष्यांना go जा, and bring that donkey that is tied. की जा आणि त्या गाढवाला घेऊन ये जे त्याला बांधलं आहे, Untie that donkey. की त्या शिंगरूला सोडव. And the Bible says, आणि शास्त्र म्हणतं both the disciples went की दोघंही ते शिष्य गेले and they told the owner आणि ते जे गाढवाचा जो त्याला बोलला that we want the donkey. की आम्हाला ते गाढव हवंय, Master has need of him, की आमच्या ज्या प्रभूला त्याची गरज आहे. and he released the donkey. आणि त्यांनी त्या गाढवाला सोडून दिलं. Let me tell you something. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, This donkey was chosen donkey. की हे जे गाढव होतं ते निवडलेलं गाढव होतं. He was called donkey. हे त्याला बोलवलेलं गाढव होतं. When the disciples were going, जेव्हा हे शिष्य चालले होते, there may be many donkeys were coming in their mind. की त्यांचे खूप सारे गाढवांबद्दल त्यांच्या मनामध्ये आलं They होतं. could have said, ते म्हणू शकले असते, we could have brought any donkey. आम्ही कुठलंही गाढव धरून आणू शकलो They असतो. could have made many ways. की त्याच्यामध्ये काय खूप साऱ्या तसे मार्ग होते. Some donkeys must have come in their mind, काही गाढव त्यांच्या मनामध्ये सुद्धा आले असतील, which are good looking. की ते खूप चांगले दिसत आहेत. Some donkeys, काही गाढव which are some different kind of की things. काय वेगवेगळ्या गोष्टी म्हणत आहेत. But let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, Jesus told them, येशूने त्यांना सांगितलं bring that donkey. की तेच शिंगरू घेऊन या तुम्ही. That donkey was tied. की ते शिंगरू जे बांधलं होतं, He was called. की त्यांना ते जे बोलवलं He गेलं was होतं, protected की ते त्याचं संरक्षण केलं गेलं होतं for Jesus Christ. येशू ख्रिस्तासाठी. Nobody has sat on him. कुणीही त्याच्यावर ह्याच्या आधी बसलं नव्हतं. To carry Jesus, येशूला घेऊन जाणं, the donkey was chosen. त्या गाढवाला निवडलं होतं. Any donkey cannot carry Jesus. कुठलाही गाढव येशूला घेऊन जाऊ शकत The नाही. chosen donkey can carry Jesus. फक्त निवडलेलाच गाढव येशूला घेऊन जाऊ This शकतो. donkey was chosen. हे गाढव निवडलेलं होतं. Number two, दुसरी गोष्ट, this donkey knew what it means to be tied. ह्या गाढवाला माहित होतं की बांधणं म्हणजे काय. This donkey knew what it means to be tied. की ह्या गाढवाला माहित होतं की बंधनात राहणे म्हणजे काय. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, before Jesus uses any donkey, कुठल्याही गाढवाचा वापर करण्याच्या आधी first, पहिली गोष्ट God trains them. की देव त्यांना तयारी करतो. त्यांची God trains them. देव त्याची तयारी करतो. God does not equip. देवाने त्यांना असंच दिलं नाही. God does not call देव qualified people. देव सुशिक्षितांना बोलवलं नाही. God qualified the people he called. देव त्यांची तयारी करतो ज्याला त्यांनी बोलवलं आहे. Once again I tell you, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, God does not call देव असंच बोलवत नाही because we are qualified. कारण आपण सुशिक्षित आहोत. God qualified the one he calls. देव तयारी करून घेतो ज्याला तो बोलवतो. Today, आज all around the world, संपूर्ण जगभरात many people are carrying Jesus. बहुत से लोक येशूला खाण्याला Praise घेऊन God चालले. for all the people. की देवाला धन्यवाद सगळ्या लोकांसाठी. But let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू it's द्या, dangerous if
wild donkeys trying to carry हे Jesus. खूप घातक आहे. काही काही बुद्धिमान जी लोक आहेत ते येशूच्या खांद्यावर घेऊन चाललेत. Carrying Jesus. येशूला घेऊन जाणे. Wild donkey रानटी गाढव, carrying Jesus. रानटी गाढव येशूला We घेऊन got to be जाणे. careful. आपल्याला खूप सावध असलं पाहिजे. Bible does not say शास्त्र म्हणत नाही this donkey की हे गाढव where Jesus sat on it. की ज्याच्यावर येशू बसला होता They put all the cloth on him की before him. की त्याच्या समोर त्या सगळ्यांनी They वस्त्र टाकले. they started raising palms before him. ते त्यांनी त्यांच्या समोर जावळे वळू लागले. They started singing before him. ते त्याच्या समोर गाणे गाऊ लागले. Bible does not say शास्त्र म्हणत नाही this donkey went wild. की हे जे गाढव आहे ते This रानटी- donkey ran की here. हे जे गाढव इथे तिथे पळू Donkey लागले. didn't allow Jesus to sit. गाढवानी येशूला बसून दिलं नाही. Before Jesus went, येशू जाणे अगोदर from birth, जन्मापासून this donkey was trained ही ह्या गाढवाला तशी तयारी करून घेतली होती to take Jesus येशूला घेऊन जाण्यासाठी into the Jerusalem. येरुशलेम मध्ये. You know, some time back I heard काही दिवसापूर्वी मी ऐकलं that Barack Obama, की बराक ओबामा when he came into India, जेव्हा ते इंडियामध्ये आले होते preparation was done. की खूपशी तयारी केली The होती, roads were made. की रस्ते चांगले केले The होते, special car was made for him. की ती उत्तम गाडीची त्यांनी तयारी केली होती. Lakhs of rupees, crores of rupees were spent. करोड रुपयाचं खर्च केले होते. The car was very special car की जी गाडी होती ती एक स्पेशल गाडी होती. for the protection. त्याच्या संरक्षणासाठी Road he was going to travel. जे जे रस्ते ते तिथं जाणार होते That roads ते रस्ते were made. की ते तयार केले होते. And that's what आणि ते सुद्धा Barack Obama, की बराक ओबामा before he goes, तो जायच्या आधी 6 months ago, 6 महिन्या आधी the preparation was made for him. की ती तयारी केली होती त्यांच्यासाठी. Let me tell you something, my friend. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. Jesus is King of Kings and Lord of Lords. येशू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू It was आहे. prophesied. की तो भविष्यवाणी झाली Book of होती. Zechariah 9th chapter 9th verse. जकरयाच्या 9व्या पुस्तकात 9व्या It was अध्यायात 9व्या prophesied वचनामध्ये that King Jesus will come into Zion. की भविष्यवाणी झाली होती की या जायन येते की येशू ख्रिस्त येईल. Thousands of years that preparation was going on हजारो वर्षापूर्वी त्याची तयारी झाली होती for Jesus to enter into Jerusalem. की येशूला त्या येरुशलेम मध्ये जाण्यासाठी. And let me tell you, आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू even the द्या donkey was chosen की तो शेंगरू सुद्धा निवडलेला from the होता. birth till this time. की जन्मापासून ह्या Even वेळेपर्यंत donkey was chosen तो शेंगरू निवडले होता to see that King of Kings and Lord of Lords की जेणेकरून तो राजांचा राजा आणि प्रभूंच्या प्रभूला पाहू would be शकेल. taken in proper way. की जाव त्या व्यवस्थित मार्गात घेऊन जावे म्हणून. Donkey also was trained की ज्या गाढवाला सुद्धा त्याची तयारी करून घेण्यात to आली carry होती Jesus. की येशूला घेऊन Let me जाण्यासाठी. tell you today, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या आज God will always choose people, की देव अशा लोकांना निवडेल and God will always make his people. आणि देव अशा लोकांची तयारी करून घेईल God will choose his की servants, देव त्याच्या सेवकांना निवडेल not because they are extraordinary, कारण ते काही वेगळे आहेत म्हणून because नाही, they are chosen by God, कारण त्यांची निवड केली देवाकडनं and God will train them. आणि देव त्यांची तयारी करून घेईल. Without training, प्रशिक्षण दिल्याशिवाय it's dangerous. हे खूप घातक आहे. God will train them देव त्यांना प्रशिक्षण देईल to carry Jesus. की येशूला घेऊन जाण्यासाठी. There are sometimes काही वेळा असं होतं it's God's choice, की देवाची ती निवड असते, sometimes it's man's की choice. काही वेळा ती मनुष्याची निवड असते. Bible says, शास्त्र म्हणतं when you read जेव्हा आपण वाचतो book of 1 Samuel, पहिलं शमूएल 10th chapter, 10वा अध्याय and the first word, आणि पहिलं वचन Bible says, शास्त्र म्हणतं in this time, की ह्या वेळेमध्ये the Israel rebelled, की इस्रायलने हट्ट केला and they said to Samuel, आणि ते शमूएलला म्हणले we want king आम्हाला राजा हवाय like other nation, की बाकीच्या राष्ट्रांसारखा. and they rebel against God. आणि ते देवाच्या विरोधात आले. They say we want king. आम्हाला राजा हवाय ते म्हणले They rejected God as king. की त्यांनी देवाला राजा म्हणून रद्द केलं. They wanted king like a man. त्यांना मनुष्यासारखा राजा हवा होता. And God said to Samuel, आणि देव शमूएलला म्हणाला give them, त्यांना दे deserve their heart. की त्यांच्या मनाच्या इच्छेप्रमाणे होऊ And दे. he appointed the soul. आणि त्यांनी एक शौलाला त्यांनी निवड केली And he told Samuel आणि त्यांनी शमूएलला to सांगितले go and ordain Saul. की शमूएलला जाऊन तू निवड कर. And Bible says, आणि पवित्र शास्त्र म्हणतो Saul was ordained to be a king over Israel. की शमूएलला त्यांनी राजा म्हणून इस्रायलावरती निवडलं होतं. It was a first king in Israel. की हा इस्रायलचा पहिला राजा होता. And this was the man's choice, not God's आणि हे choice. मनुष्याची निवड होती, देवाची निवड But नव्हती. when you find out, आणि जेव्हा आपण पाहतो when Samuel anointed Saul, जेव्हा शमूएलने शौलाला अभिषेक केला, 10th chapter first word says 10वा अध्याय पहिलं वचन म्हणतं that when Samuel anointed Saul, की जेव्हा शमूएलने शौलाला
अभिषेक केला he anointed Saul with the cup. की त्यांनी त्या कुपेच्या द्वारे त्याचा अभिषेक केला. He anointed Saul. त्यांनी अभिषेक केला शौलाचा He gave the desire of man. की त्यांनी मनुष्याच्या इच्छेप्रमाणे होऊ दिलं. He anointed with the cup. की त्यांनी त्या कुपेने त्या शौलाचा अभिषेक केला. Saul was anointed first. की जेव्हा पहिल्यांदा शौलाचा अभिषेक केला गेला, After he anointed, जेव्हा त्याचा अभिषेक झाला, Bible says शास्त्र म्हणतं he became king, तो राजा झाला. and Bible says he messed up, आणि शास्त्र म्हणतं त्यांनी सगळं उलट पुलट करून टाकले त्या राज्याचं. and he did not obey the will of God, आणि त्यांनी देवाची जी इच्छा होती ती पूर्ण केली नाही. and he got Israel into trouble. आणि त्यांनी इस्रायल लोकांना त्रासात आणलं. But one thing happened. पण एक गोष्ट घडली Saul disobeyed God, की शौलाने देवाची अवज्ञा केली. and God says आणि देव म्हणतो that I have chosen another man, की मी दुसऱ्या व्यक्तीला निवडले and he is a man after my heart. आणि तो माझ्या हृदयाचा जवळचा व्यक्ती आहे. And the Bible says, आणि शास्त्र म्हणतं 1 Samuel की पहिलं शमूएल 16th chapter 16व्या अध्यायात and 13th verse, आणि 13वं वचन Bible says in this place, की पवित्र शास्त्र म्हणतं या ठिकाणी God chose David. देवाने दाविदाची निवड केली. David was not man choice. की दावीद हा कुठल्या मनुष्याची निवड नव्हता. God chose David, देवाने दाविदाला निवडलं and होतं. he called David, आणि त्यांनी दाविदाला and बोलवलं he told Samuel, आणि त्यांनी शमूएलला go सांगितलं and anoint David. की जा आणि तू दाविदावरती अभिषेक कर. Bible says शास्त्र म्हणतं Samuel went to anoint David. की शमूएल गेला दाविदाला अभिषेक करण्यासाठी. David had many brothers, की दाविदाला खूप सारे भाऊ होते, better looking, की सगळे चांगले दिसत होते, warrior. की ते योद्धा होते. They thought त्यांना वाटलं maybe this one, की हा असू शकतो, maybe that one, तो असू शकतो, because he's a good looking, कारण हा चांगला दिसत आहे, because he's warrior, कारण हा योद्धा आहे, because he's got this quality, कारण ह्याला हे काहीतरी maybe त्याच्यामध्ये, because he's got this talent. कारण त्याच्याकडे हे बुद्धिमत्ता आहे. But God said no. पण तो देव म्हणाला नाही. Finally God says, शेवट देव म्हणाला anoint David. की दाविदाला अभिषेक कर. Saul was anointed, शौलाचा जो अभिषेक झाला होता was with the cup, त्या कुपेने अभिषेक झाला but होता. David was anointed with the horn. पण दाविदाचा जो अभिषेक झाला होता तो शिंगाद्वारे झाला होता. Book of Revelation says cup is a symbol of judgment. की प्रकटीकरणाचं पुस्तक म्हणतं जे कुपी आहे हे दर्शवतं न्याय. But the horn is a symbol of anointing. की पण जे शिंग आहे ते दर्शवतं अभिषेक. God's chosen, की देवाचा निवडलेला, God's called. देवाचा बोलवलेला. And the Bible says आणि शास्त्र म्हणतं David was anointed. की दाविदावरती अभिषेक झाला होता. Let me tell you, मला तुम्हाला एक सांगू द्या, today we need to find out आज आपल्याला शोधण्याची गरज आहे truly की खरोखरच who are the God's chosen, की खरोखरच कोण देवाकडनं निवडलेले who are आहे, the God's की anointed, खरोखरच देवाकडनं कोण अभिषिक्त आहेत, who are the man choice, की मनुष्याची निवड कोण आहे, who are the God's choice. देवाची निवड कोण आहे. Today many people wants to carry आज Jesus. पुष्कळ लोकांना येशूला घेऊन Many wants to push themselves. प्रत्येकाला आपल्याला ढकलावं असे वाटते. But let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट when सांगू God द्या. chooses, जेव्हा देव निवड करतो, God makes them, देव त्याची तयारी करून घेतो and then God bless them. आणि मग देव त्यांना आशीर्वाद करतो. God said to Abraham, देव म्हणतो अब्रामाला I will make of you, की मी तुझ्यापासून घडवीन and then I will bless you. आणि मग मी तुला आशीर्वाद देईन. When God chose Saul, की देवाने जेव्हा शौलाची निवड केली, without being made, he became king. की कुठलीही तयारी न करता त्याला राजा बनवण्यात आला. But let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, David was made for 30 की years दावीद 30 वर्षासाठी बनवला होता to become the king over Israel. की राजा म्हणून इस्रायलावरती. दावीद God prepared him देवाने त्याची तयारी करून for घेतली 30 years. 30 वर्षासाठी. Joseph was chosen योसेफाला सुद्धा निवडलं होतं 30 years. 30 वर्ष. God made Joseph, देवाने योसेफाला बनवलं, made the preparation की त्याची तयारी करून घेतली to stand जेणेकरून तो उभा राहू for शकेल, the purpose that God has called. की जेणेकरून देवाचा उद्देश त्याच्या जीवनामध्ये पूर्ण होईल. Jesus took 30 years येशूने 30 वर्ष घेतले for the preparation की ज्याची तयारी करून घेतली, to be baptized and filled with the Holy Spirit to continue in the ministry. की जो त्याच्या सेवेमध्ये तो चालत When राहील. God's called people, जेव्हा देवाने लोकांना बोलवलं, He trains them, तो त्यांना प्रशिक्षण देतो, He makes them. तो त्यांची तयारी करून Let me घेतो. tell you, my friend, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, picture of cow cannot give you milk. की
की ते फक्त चित्र, गाईचं चित्र तुम्हाला दूध देत नाही, no matter how much you train, की तुम्ही त्याला किती प्रशिक्षण द्या, no matter how much you teach, की तुम्ही त्याला किती शिक्षण द्या, picture of cow की गाईचं जे चित्र आहे cannot give you milk. ते तुम्हाला दूध देऊ शकत You नाही, need the real cow. की तुम्हाला खरी 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 गायची Jesus गरज आहे. said, येशू म्हणाला I want that donkey की मला ते शिंगरू हवंय, which is tied. की जे बांधलेलं आहे, Untie him की त्याला सोडवून आणा and bring him here. आणि त्याला सोडून तुम्ही माझ्याकडे आणा. This donkey was tied. की ह्या ज्या शिंगरूला बांधलेलं There are होतं, many times this donkey must have had question कित्येक वेळा ह्या शिंगरूच्या मनामध्ये काही प्रश्न उद्भवले that why असतील, am I tied? की का मला बांधलं गेलंय, Must be looking at others. की तो बाकीच्यांकडे पाहत असेल. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू God's द्या. servants, देवाच्या सेवकांना your lives are different. की तुमचं जीवन वेगळं Your आहे, call is different. तुमचं बोलवणं वेगळं आहे, Your walk is different. तुमचं चालणं वेगळं आहे, Your testimony is different. तुमची साक्ष वेगळी आहे, You are carrying की Jesus. तुम्ही येशूला घेऊन चाललेला You आहात, are trained for that purpose. की तुम्हाला तसे प्रशिक्षण दिलंय त्या, And God has called you for that purpose. की देवाने तुम्हाला त्या उद्देशासाठी बोलवलं आहे. Be careful today तुम्ही सावध राहा आज, how we carry की Jesus. कसं आज आपण येशूला घेऊन चाललो आहे. When Jesus entered into Jerusalem, जेव्हा येशू येरूशलेम मध्ये प्रवेश केला, he took that donkey. की त्याने त्या गाढवाला घेतलं, That donkey was trained. की त्या गाढवाला प्रशिक्षण देण्यात आलं होतं. Thank God. धन्यवाद देवाला, No wild donkey carried की Jesus. कुठलंही रानटी गाढव येशूला घेऊन चालत नाही. Thank God. धन्यवाद देवाला, No wild donkey came and disturbed the atmosphere. की कुठलंही रानटी गाढव आलं नाही आणि त्याने ते वातावरण बिघडवलं नाही. Testimony की साक्ष, that Jesus said, की येशू म्हणाला, if you have seen me, you have seen my Father. जर तुम्ही मला पाहिलं तर तुम्ही माझ्या पित्याला पाहिलं. This donkey had to obey. की ह्या गाढवाला सुद्धा त्याची आज्ञा मानावी So लागली. first thing I want to tell की you पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, that Jesus did not go on any donkey. की येशू कुठल्याही अशा तशा गाढवावर बसून गेला Not नाही. because some donkeys are looking good. कारण असं नाही की काही गाढव जे चांगले दिसत आहेत म्हणून, Not because some donkeys have some extraordinary नाही, things. कारण त्या गोष्टी त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी आहेत म्हणून. Jesus येशू used the donkey अशा गाढवाचा उपयोग केला त्यांनी, that was chosen. की जे निवडलं गेलं होतं. Friends, let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू today we द्या. are carrying Jesus. आज आपण येशूला घेऊन चाललो आहोत, There's nothing good in us. की आपल्यामध्ये अशा काही गोष्टी चांगल्या नाही, If anything good that we have is Jesus. की आपल्यामध्ये एखादी गोष्ट चांगली आहे तो येशू आहे. We are called to show Jesus. आज आपण बोलवले गेले आहोत की येशूला आपण We दर्शवू go म्हणून. forth in the name of आपण Jesus. पुढे जातो येशूच्या नावाने. What can we show to the world? आपण जगाला काय दाखवू शकतो? God has chosen us from such a way देवाने आपल्याला अशा ठिकाणून निवडलं that आहे we have nothing to show. की आपल्याकडे काहीच नाही Our दाखवण्यासाठी, identity is nothing but Jesus. की आपली ओळख काहीच नाही पण फक्त येशू आहे. Today our identity is only आज Jesus. आपली ओळख फक्त येशू आहे. What are we going to show? काय आपण दाखवू शकणार What आहोत? can you show the world? काय तुम्ही जगाला दाखवू शकणार आहात? Can we show our looks? कारण आपण कसे दिसतो हे दाखवणार आहात का? If you want to see the looks, there are theaters and there are pictures. आपण जर आपण कसे दिसतो असं दाखवायचं असेल तर तिथे थिएटर्स आहेत आणि तिथे सिनेमा आहे. There are actresses and actors. तिथे अभिनेते आहेत आणि अभिनेते आहेत. We are frog in the well. आणि आपण एका बेडकासारखे आहोत त्या What are तळ्यातल्या. we going to show? आपण काय दाखवू शकणार Are आहोत? we going to show money? आपण आपले पैसे दाखवू शकणार आहोत? We are frog in the well. आपण त्या बेडकासारखे आहोत त्या The तळ्यात. world has more money than us. जगामध्ये भरपूर पैसे आहेत आपल्यापेक्षा, World has more better looks than us. की जगाकडे उत्तम दिसणं आहे आपल्यापेक्षा, The world has more better strength than us. जगामध्ये उत्तम गोष्टी ताकद आहेत आपल्यापेक्षा. But let me tell you one पण मला thing. तुम्हाला एक गोष्ट सांगू You द्या. and I have something तुमच्याकडे माझ्यामध्ये एक that गोष्ट the world आहे doesn't have. की जे जगाकडे नाही, That you and I to stand की here. जिथं तुम्ही आणि मी एकत्र इथं We have उभं राहू nothing शकतो. else but we show Jesus. आपल्याकडे काहीच नाही पण आपण दर्शवतो येशू. Jesus is the Lord. येशू प्रभू आहे. So the world does not need your look. आज जगाला तुम्ही कसे दिसता ते World पाहिजे does not नाही. need your money. जगाला तुमचे पैसे नकोय, Look and money and strength. की तुमचे पैसे तुमचं कसं दिसतंय आणि तुम्ही कसे वागता, Your position की तुमचं जे काय Your स्थान आहे, education की तुमचं जे शिक्षण आहे, cannot save the world. की ते जगाला वाचवू शकत नाही. Jesus alone is the Savior. येशू एकटाच वाचवणारा Bible आहे. says this, no other name is given की पवित्र शास्त्र म्हणतो कुठलंही नाव दिलं नाही, in heaven and under the earth की स्वर्गामध्ये आणि त्या पृथ्वीवर and on the earth. आणि पृथ्वीवर Only one name, फक्त एकच नाव, that Jesus Christ the Lord. की येशू ख्रिस्त प्रभू आहे. Rejoice today. आज आनंद करा, World may have things of the world, की जगाकडे जगिक गोष्टी भरपूर आहेत, but world needs पण Jesus. आज जगाला येशू हवाय. Today carry आज Jesus. येशूला घेऊन चाला. We have nothing of आज us. आपल्याकडे स्वतःच असं काहीच All नाही. that we can show is Jesus. सगळं मिळून आपण फक्त एकच दर्शवू शकतो, तो म्हणजे येशू. Donkey's life was to show Jesus, या गाढवाचं जीवन फक्त होतं येशू दर्शनाकरता, to carry Jesus की येशूला घेऊन जाण्याकरता, from that village, की त्या गावामधून come to that place की अशा ठिकाणी आला and carry Jesus to Jerusalem. आणि अशा ठिकाणी येऊन त्यांनी येशूला घेऊन येरुशलेम मध्ये गेला. That is what we are called की
की फक्त त्याच गोष्टीसाठी आपल्याला बोलवलं आहे. First of all, पहिली गोष्ट we need to be chosen. आपल्याला निवडलं गेलं Number पाहिजे. two, दुसरी गोष्ट God qualifies us. की देव प्रशिक्षण देतो, God trains us. की देव आमची तयारी करून घेतो, God makes us. की देव आम्हाला बनवतो And God will use us. आणि देव आम्हाला उपयोग करेल. Now, second thing, आणि दुसरी गोष्ट this entry of Jesus Christ into Jerusalem की हे जे प्रवेश केला येशूने यरूशलेम मध्ये is called triumph entry. की हे धैर्याचे प्रवेश. Why is it called triumph entry? का हे असं म्हणलंय की धैर्य रीतीने त्यांनी प्रवेश Number केला? first, it was prophetical entry. पहिली गोष्ट हे भविष्य संदेश त्यांनी केलेले तसे त्यांनी प्रवेश केला. Jesus came openly. येशू सर्वांसमोर आला. Before that, Jesus did come, ह्याच्या आधी सुद्धा येशू आला होता, but he did not come की openly. तो तसा सर्वांसमोर आला But नव्हता. now Jesus came openly. पण आज येशू सर्वांसमोर आला And Bible says आणि शास्त्र म्हणतं he came. आणि तो आला. He knew त्याला माहित होतं that he's going to go on the cross. की तो त्या वधस्तंभावरती जाणार आहे. He knew त्याला माहित होतं he's going to die on the की cross. त्या वधस्तंभावर तो मरणार आहे. He knew त्याला माहित होतं he's going to be buried and third day he'll rise की again. तो पुरला जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठणार आहे. He knew त्याला माहित होतं that he's come की तो आलेला आहे for the world greatest battle. की त्या जगाच्या मोठ्या युद्धासाठी, World greatest battle. की जगाचं जे मोठं युद्ध आहे That is going to be. की जे होणार होतं. And Jesus had come to win that battle. आणि येशू आला होता ते युद्ध जिंकण्यासाठी. And Jesus entered into आणि Jerusalem. येशूने यरूशलेम मध्ये प्रवेश केला. My friend, माझ्या मित्रांनो, Jesus entering into Jerusalem, येशूने जो प्रवेश केला यरूशलेम मध्ये, people started dancing and praising, लोक त्याची स्तुती गाऊ लागली, ते नाचू लागली आनंदाने, putting the garments before him, आपले वस्त्र त्याच्या समोर टाकू लागली and took the palm आणि त्यांनी तो जावळे हातात घेऊन and they started singing, आणि ते गीत गाऊ लागली. Hosanna, hallelujah, Hosanna, hallelujah. होजाना हालेलुया, होजाना हालेलुया. Blessed is the one who comes in the name of the Lord. आशीर्वाद धन्यवादित आहे जो परमेश्वराच्या नावाने आलेला आहे. Hosanna, hallelujah, Hosanna, hallelujah. होजाना हालेलुया, होजाना Bible says हालेलुया. all Jerusalem was shook by the praise and worship was going on. शास्त्र म्हणतं पूर्ण जेरुसलेम हल्लं होतं की त्यांच्या स्तुती And आणि everybody आराधनेने. was asking, who is he? आणि प्रत्येक जण विचारू लागलं की तो कोण आहे, This is Jesus of Nazareth. की हा येशू आहे नाझरेतचा. Now when Jesus was going into Jerusalem, आता जेव्हा येशू यरूशलेम मध्ये जात होता, before going to Jerusalem, यरूशलेम मध्ये जायच्या आधी Peter, पेत्र being so close to जो Jesus, येशूच्या इतक्या जवळ होता emotionally, की तो भावनिक रीतीने he tried to stop Jesus going to की Jerusalem. त्यांनी येशूला थांबवण्याचा प्रयत्न केला यरूशलेम मध्ये When जाण्यापासून. Jesus said, जेव्हा येशू म्हणाला this time when I go, की यावेळी जेव्हा मी जाईन I will die मी मरणार and I will be crucified. आणि मला वधलं जाईल. ते Bible says, पवित्र शास्त्र म्हणतं Peter came की पेत्र आला and he said to Jesus, आणि तो येशूला म्हणाला, Jesus, येशू please don't go. की कृपा करून तुम्ही तिथे जाऊ नका. They will crucify you. ते तुम्हाला त्या कलवरीच्या क्रूसवर They will kill you. ते तुम्हाला मारतील. He tried to put fear in Jesus. त्यांनी ती येशूच्या मनात भीती निर्माण करायची He प्रयत्न tried केली to stop की त्यांनी येशूला थांबवण्याचा प्रयत्न the केला. most important thing that Jesus had come for, की ज्या महत्वाच्या गोष्टीसाठी येशू आला होता with the fear. की त्या भीतीने, And Jesus looked at him की येशूने त्याच्याकडे पाहिलं and Jesus said, आणि येशू म्हणाला, Satan, सैताना get thee behind. पाठीमागे हो. You know, my friend, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, this is Satan tried to stop Jesus going to the cross. तिथं शैतान होता की जो येशूला थांबवत होता की त्या कलवरीच्या क्रूसवर Many जाण्यापासून. times Satan tried to stop Jesus, की खूप वेळा येशूला त्या शैतानाने थांबवलं fulfilling the will of God. की परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यापासून. Christians, ख्रिस्त, let me tell you one thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगतो, Don't let fear stops you fulfilling the will of God. तुमची जी भीती आहे ती थांबवून देऊ नका देवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी. Don't let people sound stops you fulfilling the will of God. लोकांच्या आवाजाने तुम्ही थांबवू नका परमेश्वराचा जे उद्देश आहे तुमच्या जीवनात पूर्ण What करण्यासाठी. people say doesn't matter. What God says, that matters everything. लोक जे बोलतात त्याच्याबद्दल काही नाही, पण जे देव बोलतो ते महत्वाचं आहे. Don't listen to people. तुम्ही लोकांचं ऐकू नका. Know one thing. एक गोष्ट जाणून घ्या, Fulfill what God has called you. पूर्ण करा जे देवाने तुम्हाला बोलवले Today त्यासाठी. we are here to fulfill the plan and purpose of God. आज आपण इथे आलो देवाचा उद्देश तुमच्या जीवनात पूर्ण करण्यासाठी. Satan tried to stop Jesus. शैतानाने येशूला थांबवण्याचा प्रयत्न केला Satan will try to stop you also. की शैतान तुम्हाला पण थांबवण्याचा प्रयत्न करेल. But let me tell you, my पण friend, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, Jesus did not stop. येशू थांबला नाही, Jesus went ahead. येशू पुढे गेला. You know, Brother Murdoch said, म्हणून
जे बंधू होते ते म्हणाले, Brother Mike Murdoch says, जे माईक मडरॉक म्हणाले, champ always likes to do those things which he hates in order to create what he loves. विजेता त्या गोष्टी करतो जे त्याला आवडत नाही, कारण त्याला त्या गोष्टी घडवायची असते जे त्याला आवडतात. Once again I tell you, पुन्हा एकदा मी तुम्हाला it is सांगतो, it's a nice saying. हे खूप चांगलं म्हण आहे. The champ always likes to do those things which he hates in order to create what he loves. विजेता त्या गोष्टी करतो जे त्याला आवडत नाहीत, कारण त्याला त्या गोष्टी घडवायच्या असतात जे त्याला आवडतात. In the garden of Gethsemane, त्या गेटसेमनेच्या बागेमध्ये Jesus said, येशू म्हणाला, Father, पिता, if it is not your will, जर ही तुझी इच्छा नसेल take away this cup from me. की हा जो प्याला माझ्यापासून दूर घेऊन जा, But not my will, पण माझी इच्छा नाही, your will may be done. तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. Jesus येशू went on the cross. त्या कलवरीच्या क्रूस वरती गेला. Though he did not like, ते जरी त्याला ते आवडलं नाही, he went on the cross तरी त्या कलवरीच्या क्रूसवर तो in गेला, order to create salvation for the world. जेणेकरून तो तारण आणू शकेल जगासाठी, In order to create salvation for the world. जेणेकरून तो तारण आणू शकेल जगासाठी. They tried to stop Jesus, ते येशूला थांबवण्याचा प्रयत्न but केला Jesus त्यांनी, was our champion. पण येशू आमचा विजेता You know होता. champion? तुम्हाला माहिती विजेता? Have you ever seen तुम्ही champion? कधी विजेत्याला पाहिलं? You know my friend? तुम्हाला माहितीये? Have you seen तुम्ही champion? कधी विजेत्याला पाहिलं? You know many people try to stop की Jesus. खूप लोकांनी येशूला थांबवण्याचा Many प्रयत्न केला, situations try to stop की Jesus. प्रत्येक परिस्थितीने येशूला थांबवण्याचा All प्रयत्न केला, sorts of things were spoken about की Jesus. सगळ्या गोष्टी त्या बोलल्या गेल्या होत्या येशूबद्दल, But it did not bother Jesus at all. पण ह्या गोष्टीने येशूला कुठलाही फरक पडला नाही. One day Bible says, एके दिवशी पवित्र शास्त्र book म्हणतं, of Matthew 4th chapter, मत्थेच्या 4थ्या अध्यायामध्ये, when Spirit of God took Jesus into wilderness, की जेव्हा पवित्र आत्म्याने येशूला त्या अरण्यामध्ये नेलं, he was tempted there. की जिथं त्याची परीक्षा करण्यात आली, And when he was tempted, आणि जेव्हा त्याची परीक्षा करण्यात आली, Bible says one of the temptation, की पवित्र शास्त्र म्हणलं त्याच्यातली एक त्याची परीक्षा अशी होती, Satan took Jesus on the mountain. की शैतानाने येशूला डोंगराच्या शिखरावर नेलं, And on the mountain, आणि त्या डोंगरावरती Satan showed him all his glory, की शैतानाने त्याला सर्व त्याच्या सगळ्या गोष्टी दाखवल्या, all the world and his glory. की संपूर्ण जग आणि त्याचा तो गौरव. And Satan said to आणि Jesus, शैतान येशूला बोलला, I will give you all these things. मी तुला या सगळ्या गोष्टी देईन, Bow down before me माझ्या समोर नमन कर and worship me. आणि माझी आराधना कर. I'm sure he must have shown many things. आणि मला माझी खात्री आहे की त्यांनी त्याला पुष्कळ गोष्टी अशा दाखवल्या असतील. But let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, Jesus येशू said to him, तो त्याला म्हणाला, I have not come मी आलो नाहीये to worship you and bow down before you की मी तुझ्या समोर नमन करू आणि तुझी आराधना करू, and to take things from you. आणि जे तुझ्याकडनं त्या गोष्टी I घेण्यासाठी, have come to bruise your head under my feet मी तुझं मस्तक माझ्या पायाखाली चिरडण्यासाठी आलोय, and take the kingdom from your hand. आणि जे राज्य तुझ्याकडनं घेण्यासाठी You know, आलोय. he tried to stop Jesus being door on the cross की त्याने ते थांबवलं येशूला तो दरवाजा होणं for whole world to get saved, जेणेकरून संपूर्ण जगाचं तारण for होईल, whole world to come out of his kingdom, जेणेकरून ते संपूर्ण जग त्याच्या राज्यातनं बाहेर येऊ for शकेल, people to have eternal and abundant life. की लोकांसाठी ज्यांच्याकडे सर्वकालिक आणि विपुल जीवन मिळेल. That he tried to stop की Jesus. ज्यांनी ते येशूला थांबवण्याचा प्रयत्न केला, He showed Jesus त्यांनी everything. येशूला दाखवलं प्रत्येक गोष्ट. He said, you don't have to go on the cross. तर तो म्हणाला की तुला त्या कलवरीच्या क्रूसवर जाण्याची गरज नाही, Compromise. की तू तडजोड कर. But Jesus said, no. पण येशू म्हणला नाही. He said, Father, तो म्हणला, पिता, for this hour I have come. की ह्याच वेळेसाठी मी आलोय, Glorify thy name. तुझ्या नावाला गौरव असो. Jesus, येशू he is our champ. हो आपला विजेता आहे, Jesus is champion. की येशू आमचा विजेता He आहे, is King of kings and Lord of तो lords. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. And he came to fight the greatest battle आणि तो आला युद्ध लढण्यासाठी, ते मोठं युद्ध on the cross of Calvary ते कलवरीच्या क्रूस वरती, and bruise आणि त्यांनी ते चिरडलं the head of serpent. ते शैतानाचं डोकं. My friend, माझ्या मित्रांनो, today, आज don't fear. घाबरू नका. Jesus said, येशू म्हणाला, I have not come to worship you, आज मी आलो नाही to bow down before मी you. तुझ्या समोर आराधना करायला, तुझ्या समोर नमन करायला. Jesus said, येशू म्हणाला, I have come to fulfill the prophecies. मी आज आलोय भविष्य पूर्ण करण्यासाठी. And he said, आणि तो म्हणाला, I have come to bruise your head मी तुझं मस्तक चिरडण्यासाठी आलोय and take आणि हिसकावून घेऊ everything from your जे hand. तुझ्याकडनं आहे ते. Jesus came येशू आला and he was entering into Jerusalem. आणि तो येरुशलेम मध्ये प्रवेश करत Have you होता. ever seen champ? की तुम्ही कधी बघितलं का Have you seen विजेत्याला? champion going? तुम्ही कधी बघितलंय का विजेत्याला? Have you seen
तुम्ही पाहिलंय का कधी? Some people wonder why they were singing and praising. काही लोक म्हणत होते ते का गाणी गातात, ते का Why त्याची there was स्तुती करतात? joy? का तिथे आनंद होता? You know, some people came and told Jesus, काही लोक आली आणि येशूला म्हणाली, stop these people singing and dancing. थांबवा या लोकांना जे स्तुती करतात, जे गीत गातात आणि जे नाचतायत, Tell them to shut their mouth. की त्यांना सांगा त्यांचं तोंड गप्प करण्यासाठी. Jesus said, येशू म्हणाला, if these people stop praising, जर ह्या लोकांनी स्तुती करायची थांबवली, verily I say, मी खरंच खचित सांगतो the stone will cry out. की जे दगड आहेत ते बोलतील, Stone will praise की me. जे धोंडे माझी स्तुती करतील. You know why? तुम्हाला माहितीये का? Have you ever seen, तुम्ही कधी पाहिलंय का? you know, when you see this WWF, आज जेव्हा तुम्ही आपण ते WWE बघतो, when you see wrestler when he goes into the ring, जेव्हा तो योद्धा त्या रिंग मध्ये जातो, a boxer when he's going into the ring, जेव्हा तो बॉक्सर त्या रिंग मध्ये जात and असतो, then people bring him आणि जेव्हा ती लोक त्यांना आणतात from both the sides, दोन्ही जागेवरनं, bring him to the ring. की त्या रिंगात ते त्यांना आणतात, One kind of people, की एक प्रकारची अशी लोक they say असतात this is our boxer, की ते म्हणत असतात की हा आमचा बॉक्सर and आहे, they come singing, की ते आनंद They गात come येतात, dancing. ते नाचत येतात, they come praising. की ते स्तुती करत येतात, There is a joy की तिथे आनंद असतो that our boxer has come, की आपला बॉक्सर आलेला आहे, our warrior has come आपला योद्धा आलेला आहे, to fight, की तो जो लढेल, and they bring him. आणि ते त्याला आणतात. Have you ever seen तुम्ही कधी पाहिलंय का in WWF, WWF मध्ये, as they come, की जसे ते येतात, people cheer them. की लोक त्यांना उत्साहित करतात. My friend, let me tell की you, माझ्या मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, Jesus was coming to fight the की battle, येशू तिथे येत होता युद्ध and लढण्यासाठी, people were worshiping and praising, आणि लोक त्याची स्तुती करत होती, आराधना करत and they were होती, singing and praising, आणि ते गात होती आणि ते स्तुती करत होती and they त्याची, were saying, आणि ते म्हणत होते, Hosanna, hallelujah, होजाना हालेलुया, Hosanna, hallelujah. होजाना हालेलुया, Blessed is the one की धन्यवादित तो who comes in the name of the जो Lord. देवाच्या नावाने आलाय. And Bible says, आणि शास्त्र म्हणतं, dancing and praising, नाचून आणि गाऊन they brought him. त्यांनी त्याला आणलं, They came की त्यांनी त्याला ते येरुशलेम मध्ये आणलं, to the Jerusalem. येरुशलेम मध्ये. And Bible says, आणि शास्त्र म्हणतं Jesus boldly की येशू धैर्याने, had a triumph entry. की येशू धैर्याने त्यांनी प्रवेश केला. And the Bible says, आणि शास्त्र म्हणतं Jesus knew. येशूला माहित होतं. You know, my friend, तुम्हाला माहितीये का, when you read जेव्हा book of तुम्ही वाचता, Leviticus, लेवीचं पुस्तक, talks about the feast of Passover. की जिथं तो वलांडण सणाबद्दल बोललं गेलं आहे, When you see the crucifixion is the feast of Passover. की जिथं आपण बघतो की ते वधलं जाणं ते वलांडण सणाबद्दल दर्शवतं, Jesus was buried inside the grave. की येशूला त्या पुरलं गेलं होतं त्या कबरेमध्ये, That is called feast of unleavened bread. की जिथं त्याला बेखमीर भाकरीचा सण म्हणला जातो. When you see Jesus' resurrection, की जेव्हा येशूचं पुनरुत्थान झालं, this is called the feast of first fruit. की तिथं आपण पहिल्या पेंडीचा सण साजरा करतो, Jesus rose as a first fruit. की येशू तो पहिल्या पेंडीसारखा तो पुनरुत्थित झाला. When you read book of Leviticus, की जेव्हा आपण लेवीचं पुस्तक वाचतो, in this book, ह्या पुस्तकामध्ये Bible says, शास्त्र म्हणतं first day of the week, की पहिला जो दिवस आहे the आठवड्याचा, lamb is chosen. की जो कोकरा निवडला जातो, And Bible says, आणि शास्त्र म्हणतं this lamb की हा कोकरा is brought की आणला जातो openly to people सगळ्यांसमोर, लोकांसमोर, and letting them know आणि त्यांना that this is the lamb is going to be slain. त्यांना जाणीव होऊ दे, जेणेकरून की हा जो कोकरा आहे तो वधला जाणार आहे. And the Bible says, आणि शास्त्र म्हणतं 3 days की 3 दिवस that lamb was taken की त्या कोकऱ्याला घेऊन जाणं and shown the people आणि त्याची मिरवणूक काढली जाती, that this is the lamb. की हाच तो कोकरा आहे. Jesus openly came. येशू धैर्याने तो सर्वांसमोर आला, Everybody saw. प्रत्येकाने त्याला This पाहिलं is the lamb of God. की हाच तो देवाचा कोकरा And आहे. Bible says आणि शास्त्र म्हणतं That 3 days की तीन दिवस Jesus moved into Jerusalem. की येशू ते येरुशलेम मध्ये धैर्याने फिरत Everybody होता. looked at him. प्रत्येकाने त्याला पाहिलं, And the midst of third day, आणि तिसऱ्या दिवशी मध्यंतरी he was crucified. त्याचं वधण्यात आला. Let me tell you, my friend, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, Jesus येशू is a champ. आपला विजेता आहे. Jesus येशू is a king. आपला राजा आहे. Can I say something? मला तुम्हाला एक गोष्ट सांगू का? Let me tell you, my friend. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू When द्या, Jesus entered जेव्हा येशूने प्रवेश केला into Jerusalem, येरुशलेम मध्ये, people rejoiced. लोकांनी आनंद उत्सव People केला, danced. लोकांनी नाचगान People केलं, brought the cloth and brought before him, लोकांनी आपले वस्त्र आणले आणि त्याच्यासमोर अंतरले, singing and dancing गात आणि नाचत and praising his name. आणि त्याच्या नावाची स्तुती करत, Hosanna, hallelujah, Hosanna, hallelujah. होजाना हालेलुया, होजाना
होजाना हालेलुया, Hosanna, hallelujah, Hosanna, hallelujah. होजाना हालेलुया, होजाना Blessed हालेलुया. is the one who comes in the name of the Lord. धन्यवादित असो जो देवाच्या नावाने आलेला आहे. The party begun. की आज जे पार्टी ती सुरू झाली, The singing was going on. की जे गीत होतं ते गायला The praises were going on. स्तुती गात होते, They carried ते Jesus. येशूला घेऊन चालले होते. And let me tell you, my आणि friend, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू while द्या, singing, जेव्हा जेव्हा ते गात होते, while praising, जेव्हा त्याची स्तुती करत होते, they were bringing Jesus Christ. ते येशू ख्रिस्ताला आणत होते. And when Jesus came inside, आणि जेव्हा येशू आतमध्ये आला, and the Bible says आणि शास्त्र म्हणतं that had Jesus entered into Jerusalem की जसं येशूने यरूशलेम मध्ये प्रवेश केला boldly, धैर्याने, the praise and worship की स्तुती आणि आराधना started going on, की सुरू होऊ लागली, started praising, की ते स्तुती करू लागले, started lifting up की Jesus. ते येशूला उंचवू लागले. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, these people की हीच लोक, did not know what is going to happen. त्यांना माहित नव्हतं की काय घडणार आहे. These people, हेच लोकांना they looked at Jesus. त्यांनी येशूकडे पाहिलं, They did not know what is going to त्यांना happen. माहित नव्हतं की काय घडणार आहे. These people ह्याच लोकांना did not know त्यांना माहित नव्हतं that is coming to fight the battle. की तो आला आहे युद्ध लढण्यासाठी. They were just singing and praising and ते rejoicing. फक्त आनंद उत्सव करत होते, गात होते आणि They आनंद did करत not know होते. what is going to happen. त्यांना माहित नव्हतं की काय घडणार आहे. But can I say पण something? मला तुम्हाला गोष्ट सांगू द्या, My friend, माझ्या मित्रांनो, you know what happened. तुम्हाला माहितीये काय घडलं. Oh, हालेलुया, let me tell you something. हालेलुया. You know what happened. तुम्हाला माहितीये काय घडलं. You can rejoice more better. तुम्ही आनंद उत्सव You करूया can praise सगळ्यांपेक्षा more जास्त. better. तुम्ही जास्त You can sing more better. तुम्ही जास्त चांगलं You can dance more तुम्ही चांगल्या better. रीतीने नाचू You शकता. got the salvation. तुम्हाला माहिती तुम्हाला He तारण went to मिळालं, purchase the की salvation तुम्हाला for माहिती तुम्हाला you. विकत घेतलं गेलं, He made to go a covenant with you. की त्यांनी तुझ्याशी करार केला तुमच्या बरोबर, He went to give you abundant and eternal की life. तुम्हाला विपुल जीवन आणि सार्वकालिक जीवन You दिलं, can dance this morning की तुम्ही आज better. सकाळी नाचू You शकता, can praise this morning की better. आज सकाळी तुम्ही उत्तमरित्या स्तुती You करू can शकता, thank him that he went to की Jerusalem. तुम्ही आज धन्यवाद देऊ शकता तो येरुशलेम मध्ये You can गेल्याबद्दल, praise him की तुम्ही today. आज स्तुती करू शकता You त्याची, can give him glory. की तुम्ही आज त्यांना गौरव देऊ शकता. Those people did not know. त्यांना त्या लोकांना माहित नव्हतं. They start singing and praising. ते गाणं गाऊ लागले, स्तुती करू लागले, And on the cross, आणि त्या कलोरीच्या क्रूसवर Bible says, शास्त्र म्हणतं their song stops. की त्यांचे गीत थांबले, They started mourning. की ते दुःख करू लागले, शोक करू लागले, Their party stopped. त्यांची पार्टी थांबली, Their song stops. त्यांचे गीत थांबले. They thought victory is gone. त्यांना असं वाटलं की विजय आपल्यापासून निसटून गेला. Jesus went to cross. येशू त्या कलोरीच्या क्रूसवर गेला. Can I say something to मी you? तुम्हाला एक गोष्ट सांगू का, I have a good news for you. मला माझ्याकडे तुमच्यासाठी उत्तम बातमी Jesus आहे. never went to cross. येशू त्या कलोरीच्या क्रूसवर गेला नाही. Again, I will tell you. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, Jesus never went to cross. तो कधीही त्या क्रूसवर गेला नाही. He went through cross. तो त्या क्रूसच्या द्वारे गेला. He never went to cross. तो त्या क्रूसवर नाही गेला, He went through cross तो त्या क्रूसच्या द्वारे गेला, to the right hand of Father. त्या पित्याच्या उजव्या हाताला. He is King of King and Lord of तो Lords. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू And the आहे. Bible says आणि शास्त्र म्हणतं party still continues. की अजून ती पार्टी सुरूच आहे. Book of Revelation says प्रगटीकरणाचं पुस्तक there's म्हणतं one song going on की एकच गीत तिथं चाललं till आहे in heaven. त्या स्वर्गामध्ये सुद्धा, Worthy is the Lamb. की योग्य तो कोकरा, Worthy is the Lamb. योग्य तो कोकरा, Worthy is the Lamb. योग्य तो कोकरा, Worthy is the Lamb. योग्य तो कोकरा. Hosanna, hallelujah. होसाना, हालेलुया. King of King and Lord of Lords. राजांचा राजा आणि Blessed प्रभूंचा is the प्रभू. one who comes in the name of the Lord. धन्यवादित जो प्रभूच्या नावाने जो आला आहे. Still that song goes on. अजून ते गीत चालू आहे. Worthy is the Lamb योग्य तो कोकरा, who was slain. की ज्याला वधलं गेलं. Let me tell you today, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, no matter what you are going through, कुठलीही गोष्टीतनं तुम्ही आज जात असाल, our champ has won the victory for आपल्या us. विजेत्याने आपलं आपण विजय केला आहे आपल्याला. Today you can say, worthy is the Lamb. आज तुम्ही म्हणू शकता की तो योग्य तो कोकरा, For your weaknesses, worthy is the Lamb. तुमच्या साक्षीसाठी योग्य तो कोकरा, For your family, worthy is the Lamb. तुमच्या परिवारासाठी योग्य तो कोकरा, For your problems, worthy is the Lamb. तुमच्या समस्यांसाठी योग्य तो मेमना. No matter what you are going through, worthy is the Lamb. कुठल्याही गोष्टीतनं तुम्ही जात असाल, पण तुम्ही एक लक्षात ठेवा की तो कोकरा आहे जो योग्य आहे. Jesus is worthy to give us eternal and abundant life. येशू योग्य आहे आपल्याला त्यांनी सार्वकालिक आणि विपुल जीवन दिल्याबद्दल. Today I want to tell you something. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. Let us rejoice. आज आपण आनंद उत्सव करू. They did not know. त्यांना माहित नव्हतं Before the cross, की त्या क्रॉसच्या आधी they were dancing so much. ते नाचत होते, They were praising so की much. ते स्तुती करत होते. After cross पण जेव्हा वधस्तंभानंतर and resurrection, आणि जेव्हा पुनरुत्थानानंतर
होतं much more we should की rejoice. आज today. आपण किती आनंद उत्सव केला Let's पाहिजे. rejoice today. आज आपण आनंद उत्सव करू. Let us sing praise to God. आज आपण म्हणूया स्तुती त्या देवाला. Let us sing hallelujah to आपण God. गीत गाऊ हालेलुया त्या देवाला. Let us say King and Lord of Lords. आज आपण म्हणूया राजांचा राजा आणि तू प्रभूंचा प्रभू Let us आहेस, make him you are worthy. की तू तो योग्य आहेस. As we sing this song, की आज जसं आपण हे गीत गात आहोत, let's all rise up and sing this song. आज आपण सगळे उभं राहून ते हे गाणं म्हणूयात. Who said the church is closed? की कोण म्हणलंय की मंडळी बंद झालेली आहे, Building is closed, church is still on. की जी इमारत आहे ती बंद आहे पण ही मंडळी आहे ती अजून आहे. The people do not know what church is. की ज्या लोकांना माहित नाही की मंडळी काय आहे. Many people says, बहुतसे लोक I म्हणतात went to church. की आम्ही मंडळीमध्ये I गेलो. always say, मी कायम म्हणतो in Old Testament, की जुन्या करारामध्ये they said, ते म्हणते I was glad when they said unto me, let us go to the house of the की Lord. मला आनंद व्हायचा जेव्हा ते म्हणायचे की आपण देवाच्या द्वारात जाऊ म्हणून. David sang, दावीद म्हणाला I was glad की मी when they said unto me, let us go to the house of the की मी Lord. मला आनंद झाला जेव्हा ते म्हणाले की आपण सगळे देवाच्या मंदिरात जाऊ म्हणून. But I have a good news for की पण you. माझ्याकडे तुमच्यासाठी उत्तम बातमी आहे In New Testament, की जेव्हा नव्या करारामध्ये we don't go to the house of the Lord, we are the house of the Lord. आपण त्या देवाच्या मंदिरात जात नाही पण आपण देवाचे मंदिर आहोत. We are the house of the Lord. आपण देवाचे मंदिर So आहोत. let's everywhere where we are, आपण जिथे कुठे आपण जिथे आहोत तिथे let us worship God. आपण देवाची स्तुती करू, Let us praise. देवाची आराधना Let करू. this morning from your home, आज प्रत्येक दिवशी आज तुमच्या घरातनं praise goes to God. देवाची स्तुती जाऊ देवाला. My friend, let me tell you, माझ्या मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या I'm not interested likes and dislikes. की मला जे काय कोणी आवडतं न आवडतं त्याच्यामध्ये मी I'm रुची not ठेवत नाही. interested in my comments. मी रुची ठेवत नाही की जो कोण मला I'm कमेंट करतो. interested telling you, मी रुची ठेवतो तुम्हाला सांगण्यात lifting up Jesus की येशूला उंचवण्यात and telling our church people, आणि आपल्या मंडळीच्या लोकांना सांगत be blessed by God. की देवाकडनं तुम्ही आशीर्वादित व्हा. Jesus is real. येशू खरा आहे. He is the Lamb of की God येशू देवाचा कोकरा आहे who is seated upon the की throne. तो त्या सिंहासनावर बसलाय. As we prepare for the communion, जसं आपण तयारी करतो प्रभू भोजनासाठी can we just tell him, की आपण त्याला सांगूयात Lord will love you? देवा आम्ही तुझ्यावर प्रीती Can करतो we just praise him की आपण त्याची स्तुती करतो and say, Lord, आणि आपण म्हणू देवा we want to worship you. आम्हाला तुझी स्तुती Let's करायची. sing a song आपण एक गीत गाऊया as we praise him. जसं आपण त्याची स्तुती करतो. Sing a song. आपण एक गीत गाऊ. Hallelujah, हालेलुया hallelujah. हालेलुया. Blessed is the one धन्यवादित जो who comes in the name of the जो Lord. देवाच्या नावाने येतो. Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Holy, holy, holy is the King of kings. Holy, holy, holy is the King of kings. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Holy is the King of kings. Jesus, Jesus, Jesus is the King of kings. Oh Jesus, Jesus, Jesus is the King of kings. Lord, we lift up your name, the heart full of praise. Be exalted, O Lord our God. Jesus is the King of kings. Oh, Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Jesus is the King of kings. This bread and wine are the symbols हे भाकर आणि द्राक्षरस हे एक चिन्ह आहे for the memory. की जी आठवण Jesus said, की येशू म्हणाला as many times you do it, की जितक्यांदा तुम्ही हे करता
Do in my memory. की माझ्या स्मरणार्थ हे करा. It reminds us हे आपल्याला आठवण करून that देतं Jesus died की येशू मेला and rose again from the आणि dead. पुनरुत्थित झाला त्याच्यामध्ये. Let me tell you, my friend, आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू this is द्या the only की हेच फक्त memory आठवण आहे in flesh that God has given us, की जे देह देवाने जो आपल्याला दिला आहे that we may remember. की जे आपण आठवण करू. Today, as we come together, जसं आज आपण एकत्र येत आहोत let us know आपल्याला जाणून होऊ दे that feast of Passover, की वलांडणाचा तो सण, feast of unleavened bread, की जो बेखमीर भाकरीचा सण feast of first fruit, आणि जो पहिला पेंडीचा जो सण आहे, let us celebrate. आज आपण त्याचा साजरा करूया. And as we celebrate, आणि जसं आम्ही साजरा करत आहोत let us ask God. तसं आपण देवाला विचारू This is the exchange table. की हे जे आदला बदीचा मेज आहे, Our warrior, की आपला जो योद्धा आहे, our champ, की आपला जो विजेता आहे, has fought the battle. की त्याने तो युद्ध लढलेला आहे And he paid the price आणि त्याने ती किंमत मोजली for you and me. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. This reminds us. हे आपल्याला आठवण करून And देतं he set us free from the hands of Satan. आणि त्यांनी त्याला शेताच्या हातातनं आपल्याला मोकळीका दिली आहे And he gave us the abundant eternal life. आणि त्यांनी आपल्याला विपुल जीवन दिलं आहे. This is the exchange offer. हे आदला बदीलचे ऑफर आहे. He said, तो म्हणाला take my life. की माझं जीवन घ्या. Let us surrender our life. आपण आपलं जीवन त्याच्या हाती सोपूया. Repent for all the things. पश्चाताप करा त्या प्रत्येक गोष्टीसाठी, Let us not participate unworthily. की अयोग्य रीतीने आपण ह्याच्यामध्ये भाग घेऊ नये. Believing that Christ has forgiven us. विश्वास ठेवून की देवाने आपल्याला क्षमा केली आहे. Believing that Christ has paid the price for us. विश्वास ठेवून की देवाने आपल्याबद्दल ती किंमत दिली आहे. Believing that he has risen from the dead for us. की विश्वास ठेवून की तो त्या मरणातनं आपल्यासाठी पुनरुत्थित झालेला आहे. Let us pray today. आज आपण प्रार्थना करूया. And when he had given thanks, he broke it and said, take, eat, this is my body which is broken for you. This do in remembrance of me. After the same manner also he took the cup when he had supped, saying, this cup is the New Testament in my blood. This do ye as often as you drink it in remembrance of me. For as often as you eat this bread and drink this cup, you do show the Lord's death till he come. ज्या रात्री प्रभू येशूला धरून नेण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. Holy, 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 पवित्र 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 Lord God Almighty, की देव महान देव, God of Abraham, Isaac and Jacob. देव जो अब्रामाचा देव, जो याकोबाचा देव, जो इसाकाचा. We thank you, Lord, आम्ही धन्यवाद देतो देवा for your presence today. तुझ्या उपस्थितीसाठी आज. Even as we come together, जसे आम्ही एकत्र येत आहोत, Lord, physically we are not together, देवादेहरित्या आम्ही एकत्र नाही आहोत, but Lord, spiritually we all are पण one. आध्यात्मिकरित्या आम्ही सगळे एकत्र आहोत. Today we ask you, आज आम्ही तुम्हाला मागतो, bless this bread आज या भाकरला आशीर्वादित कर and bless this wine. आणि ह्या द्राक्षरसाला Let आशीर्वादित this bread and wine भाकर आणि हे भाकर आणि द्राक्षरस not bring condemnation, आमच्यावरती कुठलं दोष पण आणून देऊ but नको, forgiveness and healing पण क्षमा आणि आरोग्य to the body of Christ. येशू ख्रिस्ताच्या शरीराला. We trust you, Master. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो देवा. Bless every person. प्रत्येकाला आशीर्वादित कर, Bless every home, आशीर्वादित कर प्रत्येक घराला, every person who is holding bread and wine. प्रत्येक व्यक्तीला जो हे भाकर आणि द्राक्षरस घेऊन उभा आहे. We ask for your blessing upon them. आम्ही मागतो तुझा आशीर्वाद त्यांच्यावर. Bless every home. प्रत्येक घराण्याला आशीर्वादित कर, Bless every hand that is holding bread and wine. की प्रत्येक हाताला आशीर्वादित कर जे भाकर आणि द्राक्षरस घेऊन उभे आहेत, Let this bread and wine की हे भाकर आणि द्राक्षरस not bring condemnation, आमच्यावरती कुठला दोष पण आणून देऊ but नको, forgiveness and healing पण क्षमा आणि आरोग्य to the body of Christ. येशू ख्रिस्ताच्या शरीराला, In Jesus' name. येशूच्या नावाने. Amen. आमेन. Amen. Body of Christ येशू ख्रिस्ताचं शरीर broken for us. आमच्यासाठी मोडलं. Everybody participate in प्रत्येकाने Jesus' भाग name. घ्या येशूच्या नावाने. Body of Christ broken for us. येशू ख्रिस्ताचे शरीर आम्हासाठी मोडण्यात आलं.
blood of Jesus was shed for us. आणि येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हासाठी सांडण्यात आलं. Let us all participate. आपण सगळे भाग घेऊयात. Let's just lift up a hand and praise God this morning. आज सकाळच्या वेळेस आपण आपले हात Just give उचलून him देवाची thanks for स्तुती this करू. wonderful time. धन्यवाद देऊ देवाला या Give संपूर्ण him thanks सुंदरशा for this वेळासाठी, table. ह्या मेजासाठी आपण धन्यवाद देऊ. Just for few seconds, काही सणासाठी आपण त्याच्यासाठी धन्यवाद देऊ, giving the praise and worship. की त्याला स्तुती करू, त्याची आराधना करू, Offer praise and worship to him. की आज तुम्ही त्याला स्तुती आणि आराधना द्या He त्याला. is a champ. की तो आपला विजेता He आहे, is a king. तो आपला राजा He आहे, is a Lord. तो आपला प्रभू आहे And he is come to us. आणि तो आपल्याकरता आला Let आहे. us just thank and praise him. आपण त्याला धन्यवाद देऊन त्याची स्तुती Thank you, करू. Lord. We praise you, धन्यवाद Lord. देवा, We तुझ्या worship नावाची you, स्तुती करतो तुला. We adore you, Lord. आम्ही तुझं पुजतो देवा, We glorify you. तुझ्या नावाला गौरव देतो. Magnify your name, Lord. Father, in Jesus' name, प्रभू पिता येशूच्या नावाने as we come before you जसं आम्ही तुझ्या समोर येतो देवा, 2000 years ago, 2000 वर्षापूर्वी as you came into Jerusalem, जसं तुम्ही येरुशलेम मध्ये आला Father, पिता, and you cleansed the temple आणि तसं तू मंदिराचे शुद्धीकरण केलं and heal all the sick and आणि disease. प्रत्येक आजाराला तू आरोग्य दिलं. Father, पिता, come into this body, की आज ह्या शरीरामध्ये तू ये new way. नव्या रीतीने, And Lord, आणि देवा into this Jerusalem, आणि ह्या येरुशलेम we मध्ये, ask you cleanse us, Lord, आणि तुला आम्ही मागतो आमचं शुद्धीकरण कर and prepare us, Lord, आणि आम्हाला तू तयारी कर for thy coming. की तुझे येण्यासाठी, We commit ourselves at your आणि feet. आम्हाला स्वतःला तुझ्या चरणी We सोपवतो commit this week at your feet. आणि हे संपूर्ण आठवडा तुझ्या चरणी I सोपवतो. pray, Lord, आम्ही प्रार्थना करतो देवा, take every person, प्रत्येक व्यक्तीला तू घे, take all the Christians, प्रत्येक ख्रिस्ती लोकांना तू घे, take all the की churches, प्रत्येक मंडळींना तू घे and bless them, Lord. आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित I pray कर. for your protection upon them. मी प्रार्थना करतो तुझ्या संरक्षणासाठी Lord, त्यांच्यावर. we sprinkle your blood upon their body, soul, and spirit, देव त्यांच्या जीव आत्मा शरीरावरती आम्ही तुझं रक्त शिमरण करतो. upon every family members, प्रत्येक घरातल्या व्यक्तीसाठी, upon their coming and going, त्यांचं जाणं आणि त्यांचं येणं, upon all the church आणि members. प्रत्येक मंडळीच्या व्यक्तीवर Lord, I pray, देवा मी प्रार्थना let your करतो blood give them life, की तुझं रक्त त्यांना जीवन देऊ दे, destroy forces of hell, की प्रत्येक जे नरकाच्या गोष्टी ते तोडून टाकू देत. give them life, bring the forgiveness and healing to the body of Christ. त्यांच्या जीवनामध्ये दया आणि त्यांच्या जीवनामध्ये आरोग्य असू दे ख्रिस्ताच्या शरीरासाठी. Let the Lord, let the blessing may continue. ते त्यांचा आशीर्वाद तसाच राहू दे देवा. Even as they are at home, जसं ते आज घरी आहेत, speak to them, Lord. त्यांच्याशी बोल तू देवा. Let them realize your plan and purpose. त्यांना जाणीव होऊ दे तुझे उद्देशासाठी. Open every eyes to see you. प्रत्येकाचे डोळे उघड जेणेकरून ते Open तुला पाहू every शकतील. ears to hear you. प्रत्येकाचे कान उघड जेणेकरून ते तुला ऐकू Let शकतील. your spirit speak to every person प्रत्येकाबरोबर तुझा आत्मा बोलू दे and bless them, Master. आणि त्यांना आशीर्वादित कर In देवा. Jesus' name we pray. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. And now the love of our Heavenly Father, आणि आता स्वर्गीय पित्याची प्रीती, grace of our Lord Jesus, येशू ख्रिस्ताची कृपा, sweet and unbreakable fellowship of the Holy Spirit गोड आणि न मोडणारी पवित्र आत्म्याची सहभागिता be with us now आता आमच्या बरोबर असो and until Jesus आणि comes. येशू ख्रिस्त येऊपर्यंत. In Jesus' name. येशूच्या नावाने May the peace of God देवाची शांती rule over your family. तुमच्या परिवारावरती येऊ. In Jesus' name. येशूच्या नावाने. Amen. आमेन. God bless all of you. देव तुम्हाला आशीर्वादित करो.